मित्रांनो, कल्पना करा, जगात सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई मनपा, ज्याचे बजेट हजारो कोटींचे आहे, ते आता कोणाच्या ताब्यात जाईल हे प्रश्नचिन्हच आहे. परंतु 25 वर्षापासून शिवसेनेची एक हाती सत्ता, पण आता ठाकरेंच्या घराण्यामध्ये फूट आणि राज ठाकरेंचा उद्धव सोबतचा युनायटेड डाव. मित्रांनो, शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून कठोर सूचना, हे सगळं संपेल की आणखी वाढेल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच तुम्हाला सांगणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन जाईल या राजकीय थराराच्या मुळाशी. मित्रांनो, याचाच आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी. आणि आजचा टॉपिक आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात हॉट इश्यू, म्हणजेच काय तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धुमाकूळ. राज्यात विधानसभेची अधिवेशनं सुरू असताना महायुतीतली धुसफूस थांबली का? एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे कौतुक करतायत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की निवडणुका एकत्र लढणार. पण हे सगळं शांत दिसत असलं तरी आतून काय चाललंय बघूया. तर मंडळी, मुंबई मनपा ही फक्त एक निवडणूक नाही, ही पॉवरची लढाई आहे. हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स, मुंबई विकास योजना आणि राजकीय पक्षांची प्रतिष्ठा यावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसात भाजप आणि शिवसेनेत, अर्थातच शिंदे गट, यामध्ये तणाव वाढलेला होता. पण आता तडजोड झाली का? आणि मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. शिंदेचा सावधपणा, ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक आणि पडद्यामागे चाललेला संघर्ष. होय मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया महायुतीच्या आतल्या गोष्टींना. विधिमंडळाच्या अधिवेशनात एकनाथ शिंदे म्हणतात फडणवीस साहेबांचे नेतृत्व अप्रतिम आहे आणि बावनकुळे सांगतात निवडणुका एकत्र लढणार. कोणतीही शंका नाही. पण मित्रांनो, हे इतकं सोपं देखील नाही. गेल्या काही दिवसात भाजप आणि शिंदे सेनेत मुंबई मनपाबाबत जबरदस्त तणाव होता. दोन्ही पक्षांनी तडजोड केली. पण त्यात काय आहे? मुंबईचा महापौर शिवसेनेचा असेल का, असा थेट प्रश्न शिंदेंना विचारला गेला आणि त्यांचं उत्तर महापौर महायुतीचाच असेल. थेट शिवसेनेचं म्हणणं त्यांनी टाळलं. याचा अर्थ काय? भाजपकडून शिंदेंना सूचना आल्या आहेत का? का राजकीय गॉसिप सांगतात की भाजप म्हणतंय मुंबई आमची, तुम्ही ठाणे आणि मीरा भाईंदर घ्या, महापौर पदावर तडजोड नाही. मित्रांनो, मुंबई ही जगातील सर्वात टॉप रिच म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. बजेट हजारो कोटींचं आणि यावर सत्ता मिळवणारा पक्ष राज्यातही मजबूत होतो. 25 वर्षापासून शिवसेनेचं वर्चस्व होतं, पण 2022 मधील फूट नंतर सगळं गणित बदललं. शिंदे गटाने भाजपसोबत युती केली, पण आता मुंबईसाठी भाजप स्वतंत्र रणनीती आखतोय. पण मंडळी, खरा सस्पेन्स इथंच आहे. शिंदे सेना खरंच तडजोड करेल का, की पडद्यामागे आणखी काही चाललंय? चला पुढे पाहूया. मंडळी, आता येतो या स्टोरीचा मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट. होय मंडळी, ठाकरे बंधूंची युनिटी. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली असं वाटत होतं. पण मुंबई ठाकरेंच्या हातून जाईल का, असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण उद्धव ठाकरेंनी एक मोठा डाव टाकला. राज ठाकरेंसोबत हातमिळवणी केली. 19 वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले. हे कसं शक्य झालं आणि याचा इफेक्ट काय होणार? मुंबई आणि कोकणात ठाकरेंचा प्रभाव जबरदस्त आहे. राज ठाकरेंच्या मनसेकडे मुंबईतही चांगलीच वोट बँक आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ट्रॅडिशनल सपोर्ट देखील आहे. दोघे एकत्र आल्याने महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. मुंबई मनपाची निवडणूक आता त्रिकोणी होईल. ठाकरे गट, शिंदे भाजप आणि इतर पक्ष. एकनाथ शिंदेने यावर प्रतिक्रिया दिली की सर्व पक्षांना युती करायचा अधिकार आहे. आमचा अजेंडा विकास आणि कल्याणकारी योजना आहे. पण त्यांनी ठाकरेंवर निशाणाही साधला. ग्रामीण निवडणुकांमध्ये ठाकरेंना रस नाही आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारसरणीचे पालन करतो. मित्रांनो, राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये मराठी अस्मितेवर जोर दिलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जुन्या कार्यकर्त्यांची टीम आहे आणि हे एकत्र आल्याने वोट स्लिप होणार नाही, उलट मजबूत होईल. पण प्रश्न असा आहे, हे युनियन किती टिकेल? नक्कीच मंडळी, सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत, ठाकरे की शिंदे? चला आता पुढे चलूया. मंडळी, महायुतीमध्ये सगळं अलबेल दिसत असलं तरी पडद्यामागचा संघर्ष सुरूच आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना, शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यामधून तणाव दिसला. देहबोली, मीटिंग्स आणि राजकीय विश्लेषक सांगतात की कलह कमी झाला तरी थांबलेला नाही. भाजपला मुंबई हवी आहे कारण ती राज्यातील पॉवर बेस मजबूत करेल. शिंदेना ठाणे आणि मीरा भाईंदर ऑफर केली गेली, पण मुंबईवर तडजोड नाही असं सांगितलं गेलं.
पण मंडळी शिंदे हे मान्य करतील, स्वातंत्र्य लढतील. राजकीय विश्लेषक म्हणतात महायुतीतील नाराजी आहे आणि निवडणुकीनंतर ती फुटू शकते. राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धुरळा उडाला आहे, पण मुंबई हे केंद्रबिंदू आहे. मंडळी आज आपण पाहिलं मुंबई मनपाच्या निवडणुकीचा थरार, महायुतीतील धुसफूस, ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक आणि पडद्यामागचा संघर्ष. मुंबईचा महापौर कोण होईल हे पुढील काही दिवसात आपल्याला कळेलच, पण एक गोष्ट निश्चित, महाराष्ट्राचं राजकारण आणखी रंजक होईल. तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.